नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गावठी ITI चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण जी अशी न्यूज आहे. तर काय आहे तर या ठिकाणी जे आहे ते DRDOमध्ये जे आहे ते अप्रेंटिसशिपच्या वॅकेन्सी निघाल्या आहेत. तर कुठे निघाले आहेत, काय नाही याबद्दल जे आहे ते शॉर्टलिस्ट जी आहे ती निघाली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत. त्यानंतर जेव्हा फुल नोटिफिकेशन येईल त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. तर बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी या ठिकाणी जे आहे ते अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 अनुसार जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते अप्रेंटिसशिपची वॅकेन्सी निघाली आहे. चेन्नई इन्व्हायटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर ITI अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ॲज पर डिटेल बिलो. म्हणजे खालील जे दिलेले आहेत डिटेल तर त्यानुसार. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे की कोणत्या ट्रेडला किती जागा निघालेल्या आहेत. तर बघू शकता सगळ्यात आधी कोपाला जे आहे ते 11 आहेत, ड्रॉसमॅन मेकॅनिक 10, इलेक्ट्रिशियन 12, फिटर 10, मेकॅनिक मोटर व्हेकल 8, मशिनिस्टला 5 आहेत, पेंटरला 1 आहे, प्लंबरला 3 आहेत, टर्नरला 5 आहेत. दुसरं बघायचं झालं तर अजून या ठिकाणी वेल्डर जे आहे वेल्डरला 5 जागा आहेत, इलेक्ट्रॉनिक्स 6, शीट मेटल 1, कम्प्युटर नेटवर्क टेक्निशियन 1, कम्प्युटर पेरिफेरल हार्डवेअर रिपेअर मेंटेनन्स मेकॅनिकला 1, फोटोग्राफीला 4, बुक बाइंडिंग 4 आणि कॅड जे आहे 3. अशा मिळून जे आहे ते 90 या ठिकाणी जागा आहेत. तर याचा क्रायटेरिया काय काय राहणार आहे ते पण तुम्ही थोडंसं समजून घ्या. या ठिकाणी दिलेलं आहे पूर्ण जे तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटिसशिपचे रूल आहेत तर ते त्यानुसार जे आहे. तर सगळ्यात आधी जे आहे ते तुम्हाला NCVT मधून ITI पास होणं गरजेचं आहे. त्यानंतर जे आहे ते 2 वर्षाचा ट्रेड जे आहे ते तुमचा हा झालेला पाहिजे. पण या ठिकाणी काही 1 वर्षाचे ट्रेडसुद्धा आहेत, जसं की पेंटर, प्लंबर, वेल्डर. तुमची जी मॅक्झिमम एज लिमिट आहे ती किती पाहिजे, ती 27 वर्ष आणि मिनिमम 18 वर्ष. रिझर्वेशनमुळं रिलॅक्सेशन भेटते त्यांना. SC STसाठी 32 वर्ष आणि PWDसाठी 27 वर्ष. दुसरं जे आहे ते या ठिकाणी काय आहे, जे कॅन्डिडेट NCVT पोर्टलवर तुम्हाला काय करायचे, अप्रेंटिसशिपचं जे आहे ते 100% प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायचे NCVT पोर्टलवर जाऊन. दुसरं काय आहे महत्त्वाचं बघा, या ठिकाणी कोणत्या वर्षी पास झालं तर तुम्ही जे आहे ते या ठिकाणी एलिजिबल आहात. तर 2022, 23 आणि 24चे कॅन्डिडेट फक्त या ठिकाणी एलिजिबल आहात. आपण पुढे येऊता आणि थोड्या अजून या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण पाहूता. तर या ठिकाणी स्पष्ट सांगितले डिप्लोमा, ग्रॅज्युएट आणि दुसरे क्वालिफिकेशन जे आहेत ते एलिजिबल नाहीत. OBCसाठी जे आहे ते व्हॅलिडिटी एक्सपायर झालेली चालणार नाही. त्यानंतर ITI जे आहे ते तुमचा फक्त NCVT पाहिजे, जे आहे ते अप्रेंटिस चालू नाही पाहिजे. आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला काही इथं हॉस्टेल वगैरे काही दिलं जाणार नाही. अजून काही महत्त्वाच्या नोटीस या ठिकाणी महत्त्वाच्या काही पॉईंट दिलेले आहेत. जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते काय राहणार आहेत, तर सगळ्यात आधी तुमचं 10वी पास, TC मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, सर्टिफिकेट, ITIचं सर्टिफिकेट जे की NCVT राहील. दुसरं कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड. या ठिकाणी मार्क मेमो आणि तुमची TC पण लागणार आहे. अजून ह्याच्यामध्ये जे आहे तर ह्याच्यामध्ये जे सगळे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला जे आहे ते
सगळे क्लिअर डॉक्युमेंट पाहिजेत. आणि महत्त्वाचं काय, जेव्हा तुम्ही या ठिकाणी जॉईन करणार असाल तर त्यावेळी जे आहे ते तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा लागणार आहे. म्हणजे तुमच्यावर एखादी केस चालू असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिस नाही करू शकत. तर त्यामुळे जे आहे ते पोलीस व्हेरिफिकेशन महत्त्वाचं आहे. तर तुमची जी अप्रेंटिस राहणार आहे त्या 1 वर्षाची राहणार आहे आणि तुम्हाला जे आहे ते स्टायफंड, इथं काही पेमेंट नसते, स्टायफंड राहते. म्हणजे तुम्ही शिकाऊ उमेदवार आहात म्हणून. तर बघू शकता 1 वर्षाचे जेवढे बी आहेत, कोपा, पेंटर, वेल्डर, कम्प्युटर नेटवर्क टेक्निशियन, कम्प्युटर पेरिफेरल, हार्डवेअर रिपेअर अँड मेंटेनन्स, मेकॅनिक, कॅड यांच्यासाठी 7,700 रुपये पर मंथ तुम्हाला दिले जातील. आणि 2 वर्षाचे जे आहेत त्यांना 8,050 रुपये जे आहे ते स्टायफंड दिला जाईल. तुम्हाला महत्त्वाचं अजून काय करायचं आहे, जे तुमचं ITIच्या बेसवर जे आहे ते तुम्हाला मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर केली जाईल. तुम्हाला जे तुमचा ईमेल आहे, ईमेल जे आहे ते जो चालू आहे तोच द्या, कारण त्याच्यावरच पूर्ण जे आहे ते तुमचं सिलेक्शन होणार आहे. जे पण माहिती आहे ते तुम्हाला ईमेल किंवा SMS च्या माध्यमातून पोहोचवली जाईल. तर तुमचा महत्त्वाचा मोबाईल नंबर आणि ईमेल हे 2 महत्त्वपूर्ण जे आहेत ते गोष्टी आहेत, याकडे थोडंसं बारकाईनं ध्यान द्या. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपल्या गावठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.